मॅम, माझ्या बहिणीला LSS होऊन 4 वर्ष झाले, तरी पण तिचे स्टिचेस दुखतात अधूनमधून सारखेच. अगं इथे ना टाक्यांवर एक ना 4-5 सेंटीमीटरची मला गाठ वाटते आहे. तर आता आपण बघून घेऊया सोनोग्राफीमध्ये ही कसली गाठ आहे. मॅम, ही सोनोग्राफीचा रिपोर्ट तुम्ही सांगितलं होतं तर. अगं सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये तिला स्कार एंडोमेट्रिओसिस आहे. मग तिचं सीझर झालं होतं बघ 4 वर्षापूर्वी. तर सीझरमध्ये काय होतं, आता हे बघ, हे गर्भाशय आहे. या गर्भाशयामध्ये इथे आपण कट करतो आणि बाळाला बाहेर काढतो. हा आतला लेयर जो असतो हा तिच्या सिझेरियनच्या स्कारमध्ये येऊन तिथे राहिला आणि तो तिथेच इम्प्लांट झाला. त्यामुळे काय होतं आहे, एंडोमेट्रियम बाहेर आलं की त्याला आपण MC म्हणतो. तर तसंच हे पण एंडोमेट्रियम दर महिन्याला सुटतं आणि आतमध्ये ब्लिडिंग होतं. त्यामुळे तिला पाळीच्या वेळेला आणि पाळी झाल्यावर सुद्धा तिला पोटात दुखत असणार आहे. तर ह्याला ट्रीटमेंट म्हणजे हे काढून टाकणं. आपण ज्या काही गोळ्या औषधं देतो त्यामुळे पाळी फक्त बंद होते. पाळी बंद झाली की जसं आपण पिरियडचं ब्लिडिंग होत नाही तसं इथलं पण ब्लिडिंग होत नाही. पण ही टेम्पररी आहे मेथड. सर्जिकली म्हणजे आपण जर काढून टाकलं पूर्णच्या पूर्ण हे, आणि जर सर्जरी आपली अतिशय उत्तम झाली, कंप्लीट झाली, तर तिला परत त्याचा रिकरन्स होत नाही आणि ती कम्प्लिटली बरी होते.